अजून एक प्रश्न आहे. आपण साधारण ऐकतो, की पितृ पंधरवडा चालू झाला, की त्या काळामध्ये कोणतंही शुभ कार्य हे करत नाही. ते निषिद्ध आहे. तर हे कितपत खरं आहे? हा एक चांगला प्रश्न. सध्या पितृपक्ष चालू आहे म्हणजे हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. हो. आता शुभ कार्य आपण करत नाही. मुहूर्तच आम्ही पंचांग करते देत नाही पंचांगामध्ये त्या काळात. बरोबर. किंवा बंगला घेऊ नये, गाडी घेऊ नये, जमीन खरेदी करू नये असा एक समज आहे. हं. पण तो गैरसमज आहे. अच्छा. आता शुभ कार्य मुहूर्त का नसतात त्यावेळी? याचं कारण तुम्ही लग्नच लावत बसाल, मुंजेच करत बसाल. तर म्हणून तसं करू नका. हां. हे 15 दिवस पितरांचं स्मरण करा. बरोबर. यासाठी ते राखून ठेवलेले आहेत. म्हणून आम्ही मुहूर्तच देत नाही. अच्छा. त्यामुळे ते कार्य करण्याचा प्रश्नच नाही. पण हा गैरसमज दुसरा असा आहे, की मौल्यवान वस्तू खरेदी करायची नाही. हां. पितृपक्ष हा वाईट नसतो. ओके. आपली जी भीती असते ना, पितरांना घाबरायचं कारण नसतं. कारण आपण ते जिवंत असताना आपण त्यांची सेवा केलेली असते बरोबर. आणि सेवा केल्यामुळं त्यांचे आशीर्वादच आपल्याला मिळणार. नक्कीच. आपले पितर, पूर्वज जर आपल्या पृथ्वी तलावर आपल्या घरामध्ये आले, तर आपल्याला त्यांचे आशीर्वादच मिळणार आहेत. अगदी तेव्हा खरं. घाबरायचं कारण नाही. पण एक गोष्ट मात्र नक्की, हां. ज्यांनी त्यांना वृद्धाश्रमात ठेवलं असलं, त्यांना त्रास दिला असेल वृद्धापकाळी, तर बरोबर. मात्र घाबरायला पाहिजे. घाबरायला हवं. पण तसे लोक नसतात. आपण सर्वसामान्य माणसं आपल्या पितरांना चांगलं वागवतो जिवंत असताना. त्यामुळे ते मृत झाल्यानंतर ते आत्मे आपल्याला त्रास देणार नाहीत. त्यामुळे कुठलंही वस्तू खरेदी करायची असेल मौल्यवान, हरकत नाही. नाही. त्यांचे आशीर्वाद उलट पितृपक्षात आपण चांगलं वागायचं, आनंदानं वागायचं. बरोबर. आनंदानं का वागायचं? तर आपण आनंदी बघून त्यांना समाधान मिळणार आहे की नाही, ज्यांनी अगदी खरं. जन्म दिला, इष्ट